अखेर 1.5 महिन्यांच्या प्रचारानंतर परवा दिवशी म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पुणे लोकसभेची निवडणूक पार पडली आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये केवळ 53.54% इतकंच मतदान झालं। बऱ्याचशा पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। मात्र हे मतदान झाल्याच्या नंतर आता कुठेतरी सर्व उमेदवार जे आहेत ते शांत झाले, थोडेसं आपापल्या पर्सनल लाईफकडे लक्ष देताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यामध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अगदीच उफाळून समोर येतोय आपल्या। कारण कार्यकर्त्यांकडून प्रत्येक उमेदवाराच्या समर्थकांकडून सध्या गुलाल आपलाच असा आशय असलेले किंवा भावी खासदार आपलाच अशा आशयाचे फ्लेक्स सध्या शहरात लागलेले बघायला मिळतात। मी सुद्धा अशाच एका फ्लेक्सच्या समोर सध्या उभी आहे। तुम्ही जर हा फ्लेक्स पाहिलात तर या फ्लेक्सवर सुद्धा तशाच प्रकारचा मजकूर लिहिलेला दिसतोय, गुलाल आमचाच। लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचा आशय यावर आहे। त्याचबरोबर म्हणजे बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळे असतील किंवा पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे या तिघांचेही फोटो या फ्लेक्सवरती आहेत आणि विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं लिहिलंय, खासदार आमचाच पक्का असं सुद्धा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय। हा जरी फ्लेक्स महाविकास आघाडीचा असला तरीही असेच फ्लेक्स महायुतीच्या उमेदवारांचे सुद्धा लागलेले आहेत। पुणे महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ त्यांच्या भागात सुद्धा त्यांचे असेच प्रकारचे फ्लेक्स लागल्याचं पाहायला मिळतंय। भावी खासदार किंवा मग खासदार आमचाच अशा प्रकारचे हे फ्लेक्स आहेत जे शहरात लागलेत आणि या फ्लेक्सची कुठेतरी जेव्हा सर्वसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली त्यानंतर काही ठिकाणचे फ्लेक्स जे आहेत ते काढण्यात सुद्धा आले। त्यामुळे सध्या पुण्यामध्ये दोन्ही पक्ष सध्या जास्त अटीतटीचे आहेत। काटेकी टक्कर होणार आहे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये आणि त्यामुळेच दोन्ही पक्षांकडून युती आणि आघाडीकडून सध्या अशी फ्लेक्सबाजी केली जाते। त्यामुळे जनतेमध्ये कुठेतरी थोडासा संभ्रम आहे की निकालाच्या आधीच यांनी असं डिक्लेअर कसं केलं। मात्र खरं तर 4 जूनला पुणे लोकसभेचा आणि सर्वच लोकसभांचा निकाल लागणार आहे। त्यामुळे हे जे आत्ता भावी खासदार किंवा गुलाल आमचाच अशा आशयाचे फ्लेक्स लागलेत ते खरे फ्लेक्स नेमके कोणाच्या नावाचे लागणार हे खरं तर आपल्याला 4 जून नंतरच समजेल। त्यामुळे सध्या तरी सर्वच पुणेकर जे आहेत ते 4 जूनच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना।
Manikchand Oxyrich, proudly Indian.